डीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत श्री हरिविजय ग्रंथ अध्याय 2. अध्याय 1 मध्ये आपण मंगलचरण आणि पृथ्वीची ब्रह्मदेवाला केलेली प्रार्थना ही पाहिली आहे. आता अध्याय 2 मध्ये भगवंतांचे आश्वासन, वसुदेव देवकी विवाह, विवाहातील विघ्न आणि कंसाकडून देवकीच्या मुलांचा वध याचा सार येत आहे. श्री गणेशाय नमः. श्री केशवाय नमः. जय जय यदुकुळ कमळ दिनकरा दुरितकानन वैश्वानरा दिती सूत मर्दन समरधीरा इंदिरावरा गोविंदा सहस्रवक्र द्विसहस्र नयन तो अनंत बोलका विलक्षण रसना जहाल्याची ऋण तोन सहस्रतयाच्या मग लाजुनी चक्षुश्रवा शय्या तुझी झाला माधवा निगम बोलका बरवा नेती मनोनीत दष्ट व्यास वाल्मिकींच्या शिनल्या गती तटस्थ राहिला बृहस्पती पंचाननाची कुंठितमती गुण तुझे वर्णाव्या तुझे गुणलक्षण चिदाकाश तेथे व्यासाधिक उडती राजहंस भेदित केले आसमास ज्यांच्या मतीस सीमा नाही त्यांच्या पाठीमागे शलभ भेदित गेले जीनभ त्यांची गती न ठाके स्वयंभ परी आत्मशक्ती उडावे न कळोनी निराळाचा अंत शक्ती ऐसे द्विजक्रमित तैसा हरिप्रताप अद्भुत परी यथामती वर्णावा नृपे अर्गजाचे गृह केले दुर्बळे मृतिकेचे रचिले परी सावलीचे सुख न्यून आगळे नैसेची जैसे सर्वथा म्हणून श्रीहरीचे गुण वर्णावे सांडूनी अभिमान आता ऐसे पूर्वानुसंधान पूर्वाध्यायी काय झाले पृथ्वी प्रजा ऋषीजन कमलोद्भवासी आले शरण आक्रोशी करीती रुदन पिडिले दान दैत्यांनी इंद्रादिदेव प्रजा समस्ता सवे घेऊन चालला विधाता जेथे असे आपला जनिता शिराब्दीशयी सर्वेशा शिराब्दीचा महिमा देखता दृष्टी वर्णतान सरे वर्षे कोटी तेथे सर्वांसमवेत परमश्रेष्ठी पहिले तेरी उभा टाके तर शिराब्दीचे मठे मध्यपीठ तेथे प्रभाकर विशाल बेट लक्षानुलक्ष गावे सुबट लांब रुंद शोभत असे तेथे निर्विकल्प वृक्ष लागले चिदाकाश भेदून गेले त्या शाळेचे सुख आगळे शिववीरांचे दुर्लभ दिव्य नवरत्नी विराजित मध्ये मंडप शोभिवंत लक्ष योजने लखलखित ओत प्रोत तितुकाची सूर्यप्रभेशी आणि ती उणे ऐसे जेथे प्रभामय पाशान गरुड पाचूंच्या ज्योतिपूर्ण प्रभामय विराजती पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ वरी दिव्य हिऱ्यांचे खांब निळ्यांची उथाळी सुप्रभ उपमा नाही तयांते जे का जांबू नद सुवर्ण त्यांची तुळवटे लंबायमान आरक्त मानिकांचे दांडे जाण सरळ सुवाड पसरिले शुद्ध पाचूंच्या किलच्या वरी अभेदे जोडल्या कळा कुसरी दिव्य मुक्तांचा पंखवरी अक्षय दृढ जडिलासे जैसे पक्ती बैसले गभस्ती तशा चर्या समान झळकती नाना चक्रे ओपदेती दिव्य रत्ने अनेक मध्ये शिखराचा जो कळस भेदून गेला महादकाश सहस्र सूर्यांचा प्रकाश एक सरा तळपतसे निळ्याच्या मदलसा जडित वरी मुक्तांचे राजहंस खेळत रत्न पुतळ्या पात नाचत असंख्यात प्रभाजाची दाही अवतार मूर्तिमंत स्तंभांप्रती जोडले जडित स्तंभांप्रती शोभले जडित त्रैलोक्य रचना समस्त प्रतिमा तेथे साजिऱ्या मंडपाचे अष्टकोनी सहस्र सहस्र विजानायचे तेजपुंज तळपता तेने सतेज ब्रह्मांड समग्र जाहले अनंत ब्रह्मांडाच्या स्थितीगती रेखिले अनंत मूर्ती अनंत शक्ती त्या मंडपाची पाहता स्थिती चंद्र सूर्य ख्योदत्वात ऐसा मंडप लक्ष योजना तितुकाची उंच रुंद चतुष्कोन चिंतामणीची सोपाने पूर्ण चहूकडे सतेज तयावरी जोतल्पक शुभ्र सतेज शृंगी नायक जैसा रजताचलोक निष्कलंक असंभाव्य पसरला असंभाव्य ज्यांचे शरीर मंचकी योजनेसाठी सहस्र चतुष्कोणमावे परिकर निजांगीच शेषाच्या ठाई ठाई उषा बहुवस निजांगाच्या करी शेष सहस्र फणीचे छत्रे विशेष प्रभान माई निराळी ऐसा शेष झाला पलंग वरी पहुटला श्रीरंग लक्षार्थ योजने अव्यंग्य शेषशाही परमात्मा इंद्रनीळाचा मेरू पहुडला की परब्रह्म रस ओतिला भक्तांना लागी आकारला नीलजीव मूत वर्णपै नीलजीव वर्णपै योजने 50 सहस्र सगुण नीला विग्रही श्रीधर श्रोते म्हणते याशी आधार कोठे आहे सांगपा परी ब्रह्मांड पुराणीची कथा अवधारा नारद गेला होता क्षीरसागरा तो पाहुण्या आला सर्वेश्वरा भृगूचे या आश्रमाप्रती तेने वर्णिले हे ध्यान सुरेख एका नारदमुखीचा श्लोक पहुडला ब्रह्मांड नायक क्षीरसागरी कैसा तो श्लोक लक्षार्थ योजन पोतन विग्रह कामरूपीनम सर्वाश्चर्यमयम देवम शयानम शेषतल्पके टीका या लागी लक्षार्थ योजनेप्रमाण पहुडला नील जीव मूर्त वर्ण कोटी मदन ओवाळून नखांवरून सांडीजे घनश्याम कमल नयन जे मायातीत शुद्ध चैतन्य जे पूर्ण ब्रह्म सनातन क्षीरसागरी पहुडले श्रीवत्सलांकित भूषण हृदय कौस्तुभ प्रभामन मुक्त माळा विराजमान वैजयंती आपाद कल्पांतीचे सहस्र आदित्य तैसे दिव्य मूर्ती प्रकाशवंत ब्रह्मजाज्वल्य कुंडले तळपत मकराकार उभय करणी
कल्पांतीच्या सहस्रविजापूर्ण तैसा मुकुट प्रकाश गहन सरळ नाशिक विशाळ नयन धनुषाकृती भ्रुकुटिया अनंत ब्रह्मांडीचे सौंदर्य एकवटले. संतापनाशक हे रूप होतिले. ही कैवल्य सुख गोळा झाले क्षीरसागरी प्रत्यक्ष. कैस्तोपीचे क्षीरसागर लखलखित देदीप्यमान सुंदर नाभी वर्तुळ गंभीर बाल दिवाकर प्रकाश जैसा शंख चक्र गदा पद्म परम उदार घनश्याम जो अनंत पुराण पुरुषोत्तम पूर्ण काम सर्वेश चहुभुजी कीर्तिमुखे मनगटी हस्तकटके सुरेखे दुशांगुली मुद्रिकांचे तेज फाके असांभ्यन वर्णवे. नाभिस्थानी दिव्य कमळ त्यात चतुर्मुख खेळे बाळ सहस्र वरुषे कमल नाळ शोधिता अंत न सापडे. सहस्र विजांचा एक भार तैसा नेसला पितांबर त्या सुवाचे अंबर परिपूर्ण झाले हो. हरितनुचा सुवास पूर्ण जाय ब्रह्मांड भेदून कटी मेखला विराजमान दिव्य रत्नी झळकत असे. माझी शस्त्र घंटांची दाटी अंगी दिव्य चंदनाची उटी श्याम वर्ण जगजेठी चंदन जैसा वरी शोभे. सावळे सूर्य कन्येचे नीर त्यावरी भागीरथीचे शुभ्र की नीळ वर्ण अंबर त्यावरी चांदणी पौर्णिमेचे नभाचे गाभे ओढिले. तैसे जाणू जगन शोभले चरणी तोडर खळाळे वांकिने पुरे रुंजवंती कोटी चंद्र एकवटले चरण नखी सुरवाडले की स्वशरीराची करुणी दहा शकले दशांगुली जडिली हो. दिव्य मुक्त पल्लव रुळत ऐसा दुजा पितांबर झळकत पांघरले दीननाथ शेषशायी परमात्मा अंगीच्या प्रकाश शिखा पूर्ण जाती सप्तावरण भेदून ज्याच्या श्याम प्रभेने घन अद्यापि सावळा दिसत असे. क्षीरसागरीचा श्याम प्रकाश पडला तोशी हा नभाशी रंग चढला हेची सुनिळता डोळा अद्यापि वरी दिसत असे. क्षीरसागरी जगदुद्धार मंद स्मित वदन सुंदर दंतपतीच्या तेजे थोर कोटी सूर्य प्रकाशले सर्व आनंदाचे सदन मिळवणी होतिले हरीचे वदन. एवढी प्रभाते दीप्यमान परितीव्र नव्हे सर्वाथा ते तेज शांत सोचबळ तीक्ष्ण नव्हे परमशीतळ परिस्थूळ दृष्टीचे बळ पाहाव्या तेथे चालेना. तेथे प्रत्यक्ष लक्ष्मीचे दर्शन आदर्श बिंबवत विदेशी जाण मध्यान्हीचा सूर्य पूर्ण त्याचा सृष्टीशी दिसत असे. मानवी भक्तांची धाने प्रगटे साक्षात येऊनी या लागली क्षीरसागरीचे रूप नयनी कोणासही न पाहावे. ज्ञानदृष्टीचे पाहत त्यांची जवळे आहे भगवंत अभक्तांची न दिशे सत्य कोटी वर्षे शोधिता असो आता त्या अवसरी क्षीरसागरीच्या एल तेरी बुद्धांजली करुणी निर्धारी सुरवर उभे टाकले. पुढे मुख्य आधी परश्रेष्ठी परमेष्ठी इंद्रादी देव उभे अतयांपाठी जय जयकाराच्या बोभाटी ऋषी गर्जती देवळी ओम नमो आदि नारायणा लक्ष्मी नारायण मनमोहना महाविष्णू मधुसूदना कैटभारी केशवा जय जय वैकुंठ पीठ विहारा शेषशायी विश्वंभरा पुराण पुरुषा रमावरा धावे त्वरे ये वेळी जय जय वेदोद्धारका कुर्मरूपा सृष्टीपालका नमो सकल दैत्यांका दीनरक्षका दीनबंधू जय जय हिरण्य कशी मर्दना नमो त्रिविक्रमा बलिबंधना नमो ब्राह्मण कुल पालना नमो श्रीधर श्री गोविंदा नमो पौलस्ती कुल कानंदहना नमो मीनकेतना हृदय जीवना नमो चतुर्दश लोकपालना पीतवसना माधवा जय जय कमल नयना कमलावरा कमल शयना कमल वक्त्र कमल नाभा कमल क्षत्रा कमलाधरा कमलप्रिया जय जय विश्वपालना विश्वव्यापका विश्वकारणा विश्वमिती चालका विश्वजीवना विश्वरक्षणा विश्वेशा जय जय लक्ष्मी कुज कुंकुमाका जय जय सकल देव विस्तारका जय जय सकल देव पालका सकल देव दिशा गुरु नमो निर्जरलाट लेखना नमो सनक सनंद मनोरंजना नमो दानकुल निकृंतना भवभंजना भवहृदया नमो मायाचक्र चालका नमो अज्ञानतिमिरांतका नमो वेदरूपा वेदपालका वेदस्थापका वेदवंद्या नमो भवगज पंचानना नमो पापारण्य कुठार तीक्ष्णा नमो त्रिविध तापदह शमना अनंत शयना अनंता नमो दशावतार चरित्र चालका नमो अनंत वेशधारका नमो तो अनंत ब्रह्मांड नायका जगदुद्धारका जगतपते नमो सर्गस्थित्यंत कारका नमो कैवल्य पददायका अजित सर्वात्मा करुणालया सुखाब्दे नमो जन्म मरण वैद्या सचितानंदा स्वयंवेद्या मायातीत जगदवंद्या भेदातीत तू नमो षड्विकार रहित नमो सकल कलागुण निलंकृत नमो अरिवर्ग छेदक प्रतापवंता शब्दातीता निरंजना वृषभाचे नाकी वेसनी घालुनी भुवंडी अखंड धरणी तसे तुझ्या सत्य करुणी सकळ देव वर्तती तुझे शिरी धरुणी शासन वर्ततो तुझी आज्ञा पाळून ऐसे असता दैत्य विघ्न पृथ्वीवरी मांडले कंस चाणुरादे दैत्य माजले काल यज्ञ मोडिले जरासंधे थोर पिडिले बंदी घातले धर्मिष्ठ रूप मारिले गायी ब्राह्मण विष्णू भक्ता ओढवले विघ्न धर्म टाकिले मोडून पृथ्वी संपूर्ण गांजली एशियाशी काय विचार तू दयार्णव जगुद्धार ऐसे बोलून विधी सुरवर
सुकुमार तृष्ट रूप पाहती पै तो क्षीरसागराहुनी उठली अंतरक्षी ध्वनी नाभी नाभी म्हणून चिंतामणी करू नका मी यादव कुळी अवतार घेऊन करीन दुष्ट संहार तुम्ही देव समग्र यादव होऊन येईन जे अनेकचे उपदेव सकळ त्याही गोकुळी भावे गोपाळ ऋषी स्वस्थ भावे सकळ मी पाळूनी उद्धरीन धर्म समीर सहस्र नयन अश्विनी देव दोघे जण याही कुंती उदरी उतरून भूभार हरण करावे बृहस्पतीने व्हावे द्रोण द्यावे पांडवाशी विद्यादान अग्नीने व्हावे दृष्टम्यून पांचाळांचे निज यागी कलह माजवया आधी पार्वतीने व्हावे द्रौपदी लक्ष्मी रुक्मिणी त्रिशुद्धी वैदर्भ उदरी अवतार बळीभद्र होईल संकर्षण वसुदेव देवकी दोघे जण मी त्यांच्या पोटी अवतरून करीन पावन तयांशी जे 3 जमापर्यंत त्याही तप केले बहुत ते फळा आले समस्त मी होईन सुत तयांचा ऐसी अंतरिक्षी होता ध्वनी देवी जय जयकार करुनी नमस्कार साष्टांग घातला धरणी आनंद मनीना समाये ते शब्द देवांचे केसे वाटले की सुखाचे सागर लोटकी चातकांशी ओळले मेघ जैसे आकाशी जन्मवरी दरी ते पडला त्याशी धनाचा कूप सापडला की मरे त्याशी जोडला सुधा सिंधू अकस्मात की जननी चुकोनी गेली ते बाळकाशी जैसी भेटली की तृषा कांते देखिली भागीरथी अकस्मात की जन्मंदाशी आले नयन की रोगियाने जोडले दिव्य रसायन की वनव्याचा जळता पूर्ण अद्भुत घन वर्षला की वाचवया लक्ष्मण हनुमंती आणला गिरी द्रोण वानर सुखावले देखून तेसेची ते वहर्षले की अयोध्येशी आला रघुनाथ देखून आनंदला भरत तेसेची देव समस्त ब्रह्मानंदे कोंदले आनंद झाला सगळा देव पावले स्वस्थळा चिंतेचा दुष्काळ गेला सुख सोहळा थोर वाटे इकडे युद्धवंशी शूरसेन त्यांची झाले पुत्र निधान आनंद कुदुंबी नामपूर्ण वसुदेव तेची जानपा वसुदेवाच्या जन्मकाळी देवी दुदुंबी वाजविल्या निराळी आनंद कुदुंबी नाम ते वेळी वसुदेव कशी ठेविले दुदुंबी वाजव्याचे कारण याचे पोटी वसुदेव आपण अवतरेल हे जाणून देवी दुदुंबी वाजविल्या याचे उदरी अवतरेल वसुदेव याचे उदरी अवतरेल वासुदेव म्हणून नाव ठेवले वसुदेव त्याचा आरंभीला विवाह मथुरे माझी गजरेशी उग्रसेन मथुरानाथ कंस दुरात्मा त्याचा सुतपरी ते पितृ तर नव्हे निश्चित अन्य वीर्य मिसळले उग्रसेनाची स्त्री प्रतिवता परमसात्विक स्मिता एक दैत्य आला उचिता तेने उचलून ते नेली अज्ञात नेऊनी बळे सती भोगिली चांडाळे मग दैत्य म्हणे ते वेळे पुत्र तुझं होईल मग सती काय बोल तुझा पुत्र जो का होईल त्याशी श्रीकृष्ण वधील आपटो निशन मात्रे सती देखुनी क्रुधाय मानव दैत्य पळाला टाकून त्यावरी कंस दुर्जन पुत्र झाला तो चिपय सदात पिती अशी द्वेषी देखून शके मातेशी यादवांशी उपहासी संगतीशी राहून येते बापाशी मागे लोटून स्वइच्छे राज्य करी आपण विष्णू भक्त गायी ब्राह्मण त्यांशी आणून जीवे मारी दैत्याचे का दुष्ट दुर्जन त्याचे केले आपले प्रधान गावातून गेले सज्जन अधर्मपूर्ण वर्तला नरकीचे राहणारे किडय त्याशी दुर्गंधीची बहु आवडे विष्टा देखुनी सुरवडे काखरे साधुरात्मा जो मंतपी दुर्जन त्याशी नावडे तत्वज्ञान की दिवाभिता लागून नावडे दिनवेर सर्वथा शशी नावडे तस्करा सत्संग नावडे पापी नरा हिंसकाची अंतरा दया केसी उद्भवे कृपणाशी नावडे धर्म स्त्रीलुब्धा नावडे सत्कर्म निंदकाशी नावडे प्रेम भजन मार्ग सर्वथा कीर्तन नावडे भूतप्रेता दुग्ध नावडे नवज्योरिता टवाळाशी तत्वता जपानुष्ठान नावडे तैसे कैसे मथुरेशी केले धर्म सत्कर्म बुडाले दैत्य अवघी मिळाले कंसाभोवती सर्वदा मुष्टिकानी चानुर केशी प्रलंब अघासुर जळासुर दुराचार असुरासुर पापात्मा कागासुर आणि खर शल तोशल धेनुकासुर परम निर्दय अरिष्टासुर व्योमासुर महाक्रोधी परमसुंदर लोकमान्या उग्रसेनाशी झाली कन्या देवकी नामे परमधन्या सर्व लक्षणी युक्त जे जसा शुक्ल पक्षीचा चंद्र तैसे वाढे सुकुमार देखुनी उपवर वसुदेव वर नेमिला निज भारेशी शूरसेन मथुरेचा आला कराव्या लग्न सामोरी जाऊन कंस उग्रसेन सीमंत पूजा तया केली परमसुंदर वसुदेववर पुढे भेरी धडकती चंद्रांना थोर मुखद्वयाचे गंभीर मृदंग वाजे गर्जती मुखवायूचे लागता बळ सनया गर्जती रसाळ झल्लरी टाळ घोळ पनव ढोल गर्जती तंत वितंत घन सुस्वर चतुर्विध वाद्यांचा गजर लोक पाहवे येती समग्र वसुदेव वर कैसा हो जानवसाची घर तिथले विशाळ सुंदर देवक प्रतिष्ठा करून सत्वर लग्न घटिका घातली मिरवत आणला वसुदेव अंबरी हर्षले सकल देव याच्या पोटी अवतरेल वासुदेव सत्यशब्द हा एक ज्याच्या पोटी येईल जगत जीवन त्याची पूजा करी उग्रसेन यथाविधी पाणी ग्रहण केले भूत आनंदे 2 सहस्र दासी आंदन दिदले लक्ष एक वारण पण वेगी तुरंग सहित आभरण 2 लक्ष दिदले मिरवाव्या दोघे वधूवरे वरात काढली कंथासुरे रथावरी बैसून अवहरे आपण धुरे सारथी झाला पुढे होती वाद्यांचे गरण दारुण निळ्यांचे भडीमार चंद्र ज्योती चंद्रकार तेसे अंबर प्रकाशे आपण कंस झाला सारथी पुढे वेत्र पाणी लोकांची चारती रथ चालवाव्या वाव करती कंसाच्या चित्ती सुख वाटे तो अकस्मात ऐवेळी देववाणी कर्जे निराळी लोक तदस्त सकळी वाद्य राहिली वाजता म्हणे रे कंस निर्देवा खळा धरितोशी बहुत दावा धरितोसे बहुत हवा परी देवकीचा पुत्र आठवा तुझं बधिले निर्धारे ऐसा एकता श्रवणी कंस दचकला अंतकरणी म्हणे आता कसं वयासी भगिनी
टाकू वधुनी यधवा वेनिसी देवकी धरली आसोडून रथाखाली पाडली जैसा रंभा ताडली शुंडा दंडे पारणे की कमळीनी सुकुमार धक्का लागता होय चुर की शिरस फुल ओरुवर क्षणमात्रे कुचंबे कंशेच्या रूप दिले देवकीच्या मानेवर ठेवले करुणा स्वरे ते वेळे देवकी बोले बंधुशी अरे तू कंसा माझा बंधू प्रसिद्ध काय देखील असे सख्या अपराध कार्य करतोसे माझा वध बंधुराया सुजाना बारे तू माझ्या कैवारिया का कोपलासी कंसराया म्हणून देवकी लागे पाया करुणा स्वरे रुदन करी हिंसके धरली जेवी गाय कंठी सुरी घातली निदरे की व्याघ्रे महापापिये हरिणी गर्वी धरियेला करुणा स्वरे आकर्ण सुंदर परिण सोडीच दुराचार विदेह कन्या नेता दर्शक कंधर न सोडीत जैसा दुरात्मा देखुनी देवकीची करुणा अश्रू आले जनांच्या नैना परमखेद उग्रसेना दुःखार्णवी पुढत असे म्हणे रे कंसा चांडाळा की कावधीसी माझी वेल्हाळा माझ्या गळ्याची चंपकमाळा रुळत पडली भोवतळी माझ्या हृदयचे दिव्यरत्न लज्जा पंकी गेले पडून माझे सुढाळ मुक्त जाणं दावाग्नीत पडी गेले माझी सुकुमार सुमनकळी पडली जनांच्या पायांतळी कबरी भरी पडली धुळी म्लान मुख दिसत असे तुटली शिरींची मुक्तन जाळी बिजबरा पडीला भूमंडळी वदन चंद्रा लागली धुळी मुक्ते विखुरली कंठीची झाला एकची हाकार रडती समस्त नारी नर रथाखाली शूरसेन कुमर उडी टाकून पातला येऊनी धरी कंसाचा हात म्हणे स्त्री वदिता पाप बहुत या पापाशी नाही गणित धर्मशास्त्री बोलिला एक रथभरी वदिता किडे एक मेष वधाचे पाप घडे शतमेष मारिता पडे एक ब्रह्मशभ हत्या पै शतवृष वधिले एक गोहत्येचे पाप घडले 100 गोवधावणे आगळे ब्रह्महत्येचे पाप पै शतब्रह्महत्यांचे पाप जाण एक स्त्री हत्ये समान कंसराया तू परमसुजान स्त्रीदान मज देई कंस म्हणे इचा पुत्र देख माझ्या जीवाचा घातक मी ईस बदीन आवश्यक म्हणून शस्त्र उचलले वसुदेव म्हणे घेई भाक जो मज सूत होईल देख तो तुझ देईन निशंक त्रिवाचा हे सत्यपै भाग देऊन ते वेळी सोडविली ते वेल्हाळी अश्रू हाती नेत्र कमळी अधोवदने स्पंदत सोहळ्या माझी अनर्थ जैसे दुग्धा माझी सैंधव पडत की दिव्य अन्ना माझी कालवत विष महादुर्धर की सुमन शेजे अरुरा व वारी पहुड्या दिव्य मंदरी तो ते घर अंगावरी अकस्मात पडी येले की द्रव्याचा घट जाधला म्हणून कर आत आहतला तो तेथे भुजंग प्रगटला तेने डंकेले क्षण मात्रे साधा भया जाता निधान तो विवशी पडे गळा येऊनी की उपजता वैराग्य तत्वज्ञान प्रारब्ध आडवे धावत तैसे कैसे केले ते वेळा कैसे सांडे कैसा सोहळा भगिनी चालक उभय ताणला बंदीशाळे रक्षिले शृंखला घालून उभयंतांप्रत रक्षण दृढ ठेवी भोवती जसे चंदनाशी रक्षिती महाभुजंग सर्वता ऐसी कंसे केली करणी तव देवकी झाली गर्भिणी परमचिंता वाटे मनी तव ते प्रसूत झाली ओ झाला प्रथमचे पुत्र परमसुंदर सुनेत्र बाळ घेऊन पवित्र मुख पाहिले वसुदेव मग वसुदेव बोले वचन बाळा तुझला आले रे मरण देवकीचे आसुवे नयन भरले तेव्हा सुदृढ वसुदेव म्हणे प्रमाण कंसाचे दिले भागदार देवकी म्हणे नेऊन अवश्य द्यावे स्वामी उचलले बाळ भडबडा वाहे अश्रुजाळ तो कंसासी कळले तत्काळ नवी बाळ शर्मात्रे तो देवकी म्हणे वसुदेवा तुम्ही पुत्र देते न्यावा जरी कृपा आली बंधुवा तरी एवढे सोडील बाळ घेऊन वसुदेव चालला प्रमुख चंद्र उतरला पायी त्याची शृंखला वाजे खळखळा चालता शमशुकेश बहु वाढले नखांचे गुंडाळे वळले अंग परम मळले शेने घोळीले मुक्त जैसे की केतुने व्यापिला दिनकर की राहुनी आच्छादिला शिरधिपुत्र तैसा वसुदेव पवित्र जाता दिसे म्लानपै मागे पुढे रक्षिती सेवक कंसापासी आणले बाळक रायापुढे ठेविले देख सूरशेन सुते ते वेळी बाळक सुंदर देखिला कंसासी स्नेह दाटला मग प्रधानाशी ते वेळा काय बोलला कंस तो म्हणे जो आठवा होईल सुत तोची आमचा शत्रू निश्चित हे कासाया वधावे सात यास असोत हे कंस म्हणे वसुदेवा हा आपला तुम्ही बाळ न्यावा मुख्य आंबासी आठवा द्यावा तो मीच वदीन स्वहस्ते ऐसे एकदाचे उत्तर परतला शूरसेन कुमार म्हणे नवल थोर खळाशी उपजला सद्भाव म्हणे गोड कैसे झाले हालाहल जात वेद कैसा झाला शीतळ पण नगाच्या मुखीचे गरळ सुधार तुल्य झाले पाषाणाचे हृदय द्रवले वृश्चिकेचे साधुपण धरिले कंटक शेजे निवाले अंग आजी वाटते मध्यपियाशी उपजले ज्ञान हिंसक झाला दयाधन महाकृपेने सकळ धन दान आजी दिधले व्याघ्रे धरिली आजी शांती खळाची उपजली हरिभक्ती वज्रधार निश्चिती नम्र आजी वाटत असे वसुदेव वेगे ते वेळे प्रवेशला हो बंदी शाळे देवकीपाशी बाळ दिधले सांगितले वर्तमान देवकीशी संतोष वाटला जैसा प्राण जाता परतला तो नारद ते वेळा येता झाला कंस सभे नारदा ते कंसे पूजिले सकळ वर्तमान निवेदिले नारद म्हणे भुलले चित्त का तुझे कंसराया तुवा सोडले वसुदेव सुता परी तुझा शत्रू कोणता आठवांपासून उपराटे गणिता तरी पहिलाची शत्रू तुझा दुसरा की तिसरा चौथा शत्रू तुझा रे तत्वता आठांमध्ये तुझा घाता प्रवर्तेल कोण न कळे ऐकुनी ब्रह्मसुताचे वचन
कंसे तुकविली मान सरडा कंटक वृक्षी वेचून ग्रीवाजेसी हालवी नारद हित शत्रू होय हित सांगून करविक्षय बाळ हिंसा करिता पाहे अल्पायुषी होय तो कुलक्षय होऊन राज्य पुढे ऐसे नारद सांगे निवाडे कंसासी ते बुद्धी नावडे म्हणे वरवे कथिले जी कंस क्रोधे धावी नला बंदिशाळे माझी आला जैसा तस्कर संचारला धनाड्याचे निज गृही की देव घरी रिघे श्वान की मूषक बिळी व्याळ दारुण की होमशाळी जवळी मळीन अत्यंज जैसा पातला की हरिणीचे पाडस सुकुमार न्यावा आला महाव्याग्र की गोवस देखुनी सुंदर वृक जैसा धावीन लाय संबंधिशाळी माझी आला देवकीची काळजी वाचला बाळ हृदय धरिला अछतेली निज पल्लवे कोठे गे कोठे बाळ म्हणून बोले चांडाळ देवकी म्हणे तू स्नेहळ बंधुराया सुजाना ओटी पसरी मला वदन एवढे देव माझं पुत्र दानव म्हणून धरले चरण निर्दयाचे ते दवा कंस बळे हाल हात घालून बाळ धरला दृढचरणी एरी आरडत धरणी केळी जैसी चंडवाते द्वारी होती चंडशिळ तिजवरी निर्दयी आपटेले बाळ ते छिन्न भिन्न झाले तत्काळ पक्व फळा सारिखे दुर्जनाची कैसी दया वाटपाड्याची कैसी माया उपरती पैशून्यवादिया कदाकाळी नव्हेची ऐसे मारून ते बाळ निघून गेला कंसखळ मागुती गरोदर झाली ते बेल्हाळ दुसऱ्याने प्रसिद्ध झाली स्वयी हुनी आपण तेही मारली आपटून तिसरे झाले सगुण तेही मारले शनाते चौथे पाचवे सहावे नेटे तेही लाविले मृत्यू वाटे वसुदेवाचे दुःखे हृदय फुटे म्हणे कर्मक मोठे दुर्धर कंसे सहा गर्भवदिले पाप असांभव सांचले गायी विप्रभक्त गांजिले थोर मांडिले पापपै आता श्री हरी क्षीरसागरी यावरी कैसा विचार करी ते कथा कौतुक चतुरी सेविजे सादर होऊन या श्रीकृष्ण कथा कमळ सुकुमार सज्जन श्रोते त्यावरी भ्रमर माझी पद्य रचना केसर अति सुवासे सेविजे की कृष्ण कथा दुग्धरस सज्जन तुम्ही राजहंस सेवा होऊनी सावकाश निद्रा आळस टाकून या की हे कथा सुधारस सुंदर तुम्ही संत श्रोते निर्जर हे अमृत पान करिता दुर्धर जन्म मरण तुटे पै स्वर्गीचे अमृत देव प्राशिती ते नाश पावती कल्पांती त्यांशी आहे पुनरावृत्ती जन्मपंक्तीत सुटेना तैसी नव्हे ही कथा पुनरावृत्ती नाही कल्पांता ब्रह्मानंद पद ये हाता तेथेच्या अर्था पाहता हो ब्रह्मानंद कृपेच्या बळे हे ग्रंथ जहाज चाले भक्तीचे शीड बरी लाविले दयावाते फडकत असे ब्रह्मानंद रूप साचार तुम्ही संत श्रोते निधार वारंवार श्रीधर चरण वंदी प्रीतीने या अध्यायाचे अनुसंधान वसुदेवाचे झाले लग्न कंसे येऊन आपण बाळी मारली साही इति श्री हरिविजय ग्रंथ संत संमत हरिवंश भागवत चतुर्परिसोत संत तृतीयाध्याय गुढहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु राधे कृष्ण राधे राधे.